तर मंडळी खरं सांगा, वजन कमी करण्यासाठी आणि हे सुटलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही वेड्यासारखी जिम करता, घाम गाळता, व्यायाम करता, क्रॅश डाएट करता, कोणीतरी येऊन सांगतं की हा डाएट फॉलो कर, तो देखील फॉलो करता, उपाशी देखील राहता, पण पोट कमी होतं, हे वाढलेलं वजन कमी होतं. पण मंडळी, मी तुम्हाला आज इकडे एक सत्य सांगणार आहे जे कोणीही येऊन तुम्हाला सांगणार नाही. ते म्हणजे हे तुमचं सुटलेलं पोट, हे वाढलेलं वजन ही तुमची पोटाची समस्या नाही आहे, तर ही तुमची समस्या आहे लिव्हरची. हो मंडळी, जर तुमचं लिव्हर साफ नसेल, जर फॅटी लिव्हर असेल, तर तुम्ही कितीही चांगलं डाएट केलं तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही. आणि जर तुमचं लिव्हर साफ असेल तर तुम्ही दगड देखील पचवू शकता, पण जर ते साफ नसेल तर हवा पाणी देखील घेऊन तुम्ही जाडच राहणार आहात. मंडळी, फॅटी लिव्हर म्हणजे तुमच्या शरीरातल्या खूप मेहनतीच्या अवयवावरती चरबी साठवून राहणं आणि त्याच्यावरती दबाव येत असतो. तुमचा मेटाबॉलिझम हा स्लो होत असतो, म्हणजेच तुमची चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती स्लो होत असते, कमकुवत होत असते. मग तुम्ही कितीही चांगला आहार घेतला, कितीही चांगलं डाएट केलं तरी देखील तुम्हाला तुमचं वजन कमी होताना दिसत नसतं. सो ही सगळी जी समस्या आहे ती लिव्हरची आहे आणि म्हणूनच हा वजन काट्यावरचा काटा काही हलायचं नाव घेत नाहीये. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी प्रभावी ड्रिंक, असा प्रभावी फक्त 1 कप, जो रोज तुम्ही घेतल्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. जे कपडे तुम्हाला घट्ट होत आहेत ते कपडे तुम्हाला सैल होताना दिसतील, इंचेस लॉस होताना दिसतील, कारण हा कप तुमचं लिव्हर डिटॉक्स करणार आहे. तर मंडळी, कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज देखील ही ड्रिंक घेतात आणि त्यामुळे त्यांचं वजन झपाट्याने कमी व्हायला त्यांना मदत होत असते. आता तुम्ही म्हणाल की ही ड्रिंक आहे म्हणजे कुठली पावडर विकत आणायची का, कुठल्या गोळ्या घ्यायच्या आहेत का, तर अजिबात नाही. ही ड्रिंक इतकी प्रभावी आहे जी तुम्ही घरी बनवणार आहात, खूप लवकर बनते आणि यामुळेच तुमच्या वजनामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे. म्हणजेच तुमचं वजन कमी करण्याचं गुपित हे तुमच्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. आणि मंडळी, पूर्वी देखील हे घेतलं जात होतं, कळत न कळत हे इन्ग्रेडियंट्स, हे घटक तेव्हा घेतले जात होते आणि म्हणूनच पूर्वी इतकी चरबी वाढलेली नव्हती, बायका इतक्या जाड नव्हत्या, त्यांचं पोट इतकं सुटलेलं नव्हतं. पण आता आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे, खाणं बदललेलं आहे, त्यामुळेच दर 3 पैकी 1 व्यक्ती तुम्हाला वजन वाढीमुळे आणि ओबेसिटीमुळे त्रस्त दिसेल. तर मंडळी, फॅटी लिव्हर सुरुवातीला खूप शांत असतं, आपल्याला कळतच नाही, इतकं ते सायलेंट असतं आणि त्याची नंतर लक्षणं दिसू लागतात. म्हणजे वजन वाढतं, किती कमी खाल्लं तरी पोटाची चरबी ही सुटतच जात असते, चेहरा सुजल्यासारखा दिसत असतो, शरीर सुजल्यासारखं दिसत असतं आणि त्यामुळेच कित्येकदा लिव्हर डॅमेज होत असतं, वेगवेगळ्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो. पण मंडळी, फक्त 1 कप हा रोज घेऊन बघा आणि तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. सो तुम्ही जरी 1 महिना घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिना फॉलो करून बघणार आहे आणि मग बघा वजन कसं झपाट्याने कमी होतं ते. पण मंडळी, हा 1 कप खूप प्रभावी आहे, म्हणून असं नाही की आता तुम्हाला वजन कमी होताना दिसतंय म्हणून तुम्ही रोज 3-4 कप घेणार, अजिबात नाही. प्रमाण देखील तितकंच महत्वाचं असतं. रोज फक्त 1च कप काफी आहे आपलं वजन कमी करण्यासाठी आणि आपले फॅट्स बर्न करण्यासाठी आणि आपलं लिव्हर सुधारण्यासाठी. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय, फक्त 1 कप रोज घ्या आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, ही ड्रिंक बनवण्यासाठी फक्त 3च घटक लागणार आहे आणि ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल देखील आहे. मंडळी, मी जेव्हा स्वतः माझं 30 किलो वजन कमी केलं, ते पण 2 वेळा, माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये, ते देखील अगदी घर बसल्या, तेव्हा देखील मी ही फॅट कटर ड्रिंक घेत होते. त्यामुळेच माझं वजन झपाट्याने कमी व्हायला मला मदत झाली. अवघ्या काही महिन्यांमध्येच माझं 30 किलो वजन कमी झालं आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. तेव्हा देखील मी ही फॅट कटर ड्रिंक घेत होती. सो ही ड्रिंक तुम्ही घेणार आहात सकाळी. ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक आहे. ब्रश करायच्या आधी अगदी अनाशा पोटे उठल्या उठल्या तुम्ही ही ड्रिंक घेणार आहात. सो यासाठी लागणारे आता आपण घटक बघू, त्यानंतर मी तुम्हाला सांगते की ही ड्रिंक बनवायची तरी कशी. तर मंडळी, यासाठी लागणारा सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट पदार्थ आहे ते म्हणजे तुम्ही घेणार लिंबू. त्याच्यामध्ये भरभरून व्हिटॅमिन सी असतं, सायट्रिक ॲसिड असतं, त्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट होतो, म्हणजे सकाळीच तुमची चरबी जळण्याची प्रोसेस ही वेगवान होणार आहे. सो लिंबू देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ब्लोटिंग कमी होत असते आणि त्यामुळे कित्येकदा असं होत असतं की शरीरामध्ये चरबी नसते पण आपल्या शरीरावरती सूज जमा झालेली असते, ती देखील कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे. सो व्हिटॅमिन सीने भरलेलं असं आपण घेणार आहोत लिंबू.
त्यानंतर पुढचा खूप प्रभावी घटक आहे ते म्हणजे आपण घेणार आहोत हळद. हळदमध्ये असतं कर्क्युमिन, त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन कमी व्हायला त्यामुळे मदत होत असते, वॉटर रिटेन्शन कमी व्हायला मदत होत असते, फॅट स्टोरेज कमी व्हायला देखील मदत होत असते. इतकी इम्पॉर्टंट असते हळद. आता आपण घेतो का ती पाण्यासोबत? नाही. सो आपण लिंबू देखील घेणार आहोत आणि हळद देखील घेणार आहोत. त्यामुळे देखील सूज कमी व्हायला मदत होत असते आणि शरीरामध्ये जी अनावश्यक चरबी साठत असते ती साठत नाही, तर ती बर्न व्हायला मदत होते. त्यानंतर खूप इम्पॉर्टंट घटक आहे ते म्हणजे काळी मिरीची पावडर. ती देखील खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये असतं पायपेरिन. आता आपण नुसती हळद घेऊन उपयोग नाही, तर सोबतच जेव्हा आपण काळी मिरीची पावडर घेऊ तर त्यामुळे हे कर्क्युरिनचं ॲब्झॉर्प्शन असतं ते 100 पटीने वाढत असतं. आपला मेटाबॉलिझम ते बूस्ट करत असतं, फॅट एक्युम्युलेशन होत असतं आणि हे सगळे घटक आपल्या देशात आपल्या भारतीय मसाल्यांमध्ये अवेलेबल आहेत. फक्त आपण त्यात घेत नाहीये. पूर्वी हे सगळं घेतलं जात होतं, आहारामध्ये समावेश होता या सगळ्याचा आणि म्हणूनच वजन वाढत नव्हतं. सो अशा प्रकारे अर्ध लिंबू घ्यायचं, हळद घ्यायची आणि मग घेणार आहोत काळी मिरी पावडर. आता बघू ही ड्रिंक बनवायची तरी कशी. ही ड्रिंक बनवताना सगळ्यात पहिलं आपण पाणी मस्तपैकी कोमट करायला ठेवायचं. मोठा ग्लास भरून पाणी कोमट करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्ध लिंबू पिळायचं. पाणी काढल्यानंतर अर्ध लिंबू पिळायचं. 1/4 टेबलस्पून त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि 1/4 टेबलस्पून तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहात काळी मिरी पावडरची. बुडभर टाकली तरी चालेल आणि मस्तपैकी हलवून तुम्ही ते सकाळी उठल्या उठल्या घेणार आहात. बास. त्यानंतर तुम्ही दिवसभर बघाल तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक तुम्हाला फ्रेश देखील वाटेल. ही होती आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक. त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने, पण मोस्टली दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधीसाठी मी देखील तुम्हाला एक अजून पॉवरफुल ड्रिंक देते. ते म्हणजे 1 आवळा, अर्ध गाजर आणि अर्ध बीट याचा मस्तपैकी ज्यूस करायचा आणि दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी मिक्सरमधून टाकून तुम्ही त्याचा ज्यूस करायचा. हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. यामुळे तुमचं लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे. आणि मग बघा, आणि हा जो दुपारचा ज्यूस आहे आवळा, कॅरेट आणि बीटरूटचा, तो तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा 3दाच घेऊ शकता, ते पण दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी. हे देखील तुमचे फॅट स्टोरेज होऊन देणार नाहीये आणि तुमचं पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे, तुमची भूक भागणार आहे आणि तुमची चरबी अजिबात साठणार नाहीये, पोट देखील फुगणार नाहीये. तर मंडळी, दुपारची ही ड्रिंक घेऊन झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही तुमचं दुपारचं जेवण करायचं. दुपारची ड्रिंक आठवड्यातून 2दा ते 3दा घ्या. ही तुमचं लिव्हर डिटॉक्स करणार आहे, तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटणार आहे, पण तुमची भूक भागणार आहे, पण तुमचं पोट फुगणार नाहीये. आणि जी मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक आहे ती तुम्ही रोज घेणार आहात. त्यानंतर रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही घेणार आहात ओव्याचं पाणी. ओवा घ्यायचा, अर्धा चमचा ओवा घ्यायचा, मोठा ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचं. त्याच्यानंतर उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी. ह्या ड्रिंक इतक्या पॉवरफुल आहेत की त्यामुळे तुमचं लिव्हर डिटॉक्स होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे, तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे. आणि कित्येक लोक या ड्रिंक्स घेऊन त्यांच्या शरीरामध्ये फरक देखील बघत आहेत. मी माझ्या क्लायंट्सला जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील मी त्यांना या ड्रिंक्स त्याच्यामध्ये मेन्शन करत असते. त्यामुळेच त्यांचं वजन झपाट्याने कमी व्हायला त्यांना मदत होत असते. तर मंडळी, अशा प्रकारे फक्त या ड्रिंक घेऊन बघा आणि तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. सो तुम्ही जर यांना चान्स देऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करून बघणार आहे. तर मंडळी, यासोबतच जर तुम्ही म्हणाल की मग मी केक खाऊ का, गोड खाऊ का, मिठाया खाऊ का, मग वजन कमी होणार आहे का, तर अजिबात नाही. यासोबतच गोड खाणं पूर्णपणे बंद करा, साखर पूर्णपणे बंद करा, मैद्याचे पदार्थ, तेलकट तुपकट खाणं बंद करा. फक्त घरातलाच आहार घ्या आणि सोबतच या ड्रिंक घ्या आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी सातत्य देखील गरजेचं असतं. असं नाही की तुम्ही 2 दिवस केलं आणि मग सोडून दिलं. जर वजन वाढायला एवढे दिवस लागतात तर कमी करण्यासाठी तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत, तर नक्कीच देऊ शकता. आणि यासोबतच दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे, कारण पाणी देखील आपल्या शरीराला महत्त्वाचं असतं. कित्येकदा आपल्याला कन्फ्यूज होऊन जातो आपण की आपल्याला भूक लागली आहे की आपल्याला तहान लागली आहे. आणि मंडळी, तुम्ही म्हणाल की आता मी रात्री झोपत नाही, तर झोप देखील तितकीच गरजेची असते. म्हणजे 7 ते 8 तासाची झोप देखील महत्त्वाची असते. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, कितीही व्यायाम करा, पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्यामुळेच आपलं वजन वाढत आहे. कारण झोप व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरातला कॉर्टिसोल नावाचा हार्मोन हा बिघडत असतो आणि आपल्या शरीरामधले जेव्हा हार्मोन असंतुलित होत असतात तेव्हा आपलं वजन हे वाढत असतं. सो यासोबतच 7 ते 8 तासाची झोप घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला
असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाही आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे या घरगुती ड्रिंक्स घेऊन त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल अगदी घरगुती, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. आणि मंडळी, वजन कमी करण्याआधी, हे सगळं करण्याआधी तुम्ही जसे आहात ना तसे आधी स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.